चला सुरुवात करूयात महत्त्वाच्या घडामोडीने जी चर्चेत आहे। अलीकडच्या काळात ज्यात दोन राजकीय भूकंप झाले, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली। मात्र या राजकीय घडामोडींमागे बरंच राजकीय नाट्यही घडलं। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी एका कार्यक्रमात या राजकीय नाट्याचा उलगडा केला। राज्यात सत्तांतर होऊन जवळपास 2.5 वर्षांचा कालावधी होत आलाय। मात्र आजही त्या सत्तांतर नाट्याचं पुराण काही संपायचं नाव घेत नाही। उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बीड मधील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या विभागीय संमेलनात बोलताना ही राजकीय कोटी केली आहे। तुम्ही जे नाटक लिहिलं बारामती ते मंत्रालय, त्या नाटकाच्या प्रमुख पात्रांमध्ये तुम्ही देखील होता। आम्ही लिहिलं मुंबई गुवाहाटी वाया सुरत, त्याच्याबद्दल दुमत नाही। त्याच्या अगोदर एक लिहिलं गेलं मी पुन्हा येईन, ते पण सत्य घटनेवर आधारित होतं। ते घडलं ना। 2022 मध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत अभूतपूर्व बंड झालं। विधान परिषदेच्या निवडणूक निकालानंतर एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले होते। काही निवडक आमदारांसह ते ठाणे मार्गे सुरतला रवाना झाले आणि त्यानंतर सुरतहून गुवाहाटी आणि पुढे गोवा असा प्रवास केला। दरम्यान राज्यातील उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि राज्यात सत्तांतर झालं। त्यानंतर वर्षभरानं राज्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला। अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केलं। या दोन्ही राजकीय नाट्याचे करते करविते कोण होते यावर देखील उदय सामंतांनी हे मिश्किल भाष्य केलं। आमचं नाटक मुंबई गुवाहाटी वाया सुरत, प्रमुख भूमिका एकनाथ शिंदे, दिग्दर्शक एकनाथ शिंदे, निर्माते एकनाथ शिंदे, नेपथ्य तुमचे प्रमुख भूमिका अजितदादा, नेपथ्य अजितदादा, दिग्दर्शन अजितदादा, लेखन ते पण अजितदादा। गेल्या 1.5 वर्षात राज्यात 2 मोठे राजकीय भूकंप झाले। आधी शिवसेना आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस अशा 2 राजकीय पक्षांमध्ये उभी फूट पडल्याचं पाहायला मिळालं। या दोन्ही वेळा वेगवान राजकीय घडामोडींसोबतच आरोप प्रत्यारोपांचा सामनाही रंगला होता। शिवसेनेतील बंडामुळे महाविकास आघाडीला जबर धक्का बसला होता, तर अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली। गेल्या काही वर्षातील राज्याच्या राजकीय घडामोडींवर नजर टाकल्यास या 2 बंडामुळे राज्यातील राजकीय समीकरण बदलून गेलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।